माघार ह्यासाठी घेतली व खिचडी करून काहीतरी करून सगळ्याच डिस्टर्ब होऊन येऊन आम्ही माघार घेतली. आणि सगळेच पाहतो आपण, सगळ्यात माहिती आहे की सगळेच मी नाही त्यातली कडीला वाचल्यामुळे सगळे जरांगेच्या जाऊन भेटले, सगळे जरांगेला जाऊन भेटले. कशासाठी भेटलो जरांगेला? जरांगे सगळ्याच्यात विरजण घालायला, सगळ्याला महाराष्ट्र आमच्या मराठ्याच्याच हातात पाहिजे म्हणतो. आम्ही इथं एवढे आहोत, आम्ही असं ठरलं स्वामी सर, ह्याच्यापैकी कुणी काही केलं, मी मागे सांगितलं, कुणीच कुठं शहाणपणा करायचा नाही. केला तर त्याच्या घराच्या भोवती 1000 पोरं होणार. मी माझा जो फौज आहे 1000 पोर त्याला घराच्या बाहेरच निघू देणार नाही. आणि तन मन धनाने त्याच्याने जेवढे व्हायला आम्ही सगळे जेवढे ताकदवर, बघायला गाड्या सगळ्याकडे येतात, सगळ्यांनी ताकदवर सगळे सगळ्या गोष्टीने. आणि आम्ही जर एकत्र आलो तर ह्यांचा 10 जणांना जातील. बोलणं झालं वगैरे एकत्र येत नाही, आम्ही एकत्र येणार ठरलं आमचं. सर कुणीही शहाणपणा करायचा नाही. आता सगळ्यात अगोदर आमच्या येणार पाटलांनी सुरुवात केली खरं म्हणजे या गोष्टीची. आणि ज्याही पक्षाला मिळालं तर ठीक आहे, पण आम्हाला माहिती आहे 99% मिळणारच नाही उमेदवारी. आम्हाला कोणाच पक्षाची मिळणार नाही, पक्षाची मिळणार नाही. त्याच्यामुळे एक उमेदवार आम्ही दसऱ्याच्या 1-2 दिवसात मागं पुढे दसऱ्याच्या दिवशी एक उमेदवार आम्ही सगळे गावोगाव एवढ्या जर गाड्या धुळा घेतल्या तर लोक येडे होते. ते सगळेच म्हणते ओबीसी आता माणूस येणार नाही. लोकांच्या मनात भावना होईल तशी आहेत. सामान्य माणसाला कोणाले, सामान्य माणसाला वाटत कोणतरी या, पण आम्ही सगळे नेता, सगळेच कॅपेबल आम्ही सगळेच एकापेक्षा एक चढ जाऊ तरी आम्ही एकच उमेदवार देणार आहोत. आणि आमच्यापैकी कुणी जर शहाणपण केलं, ओरिजिनल सांगायला त्याच्या घरी आम्ही माणसं लोन करू, 1000 लोक लोन करू. सगळे त्याला घराच्या बाहेर निघू देणार नाही, त्याला काहीच करायचं नाही निवडणूक होईपर्यंत असं ठरलेलं आहे. आणि हे आम्ही तुम्हाला करूनच दाखवणार आहोत. ओबीसीचा आमदार केल्याशिवाय राहणार ना, झालाच पाहिजे. नाही त्याच्यानंतर 100 वर्ष ओबीसीला चान्स नाही. पुन्हा उगा टाळ भजन करत असायचं देवाचं वागूच देणार नाही कुणी आम्हाला.